आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी. आज नक्की तुम्ही रात्री हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 नंतर कधीही करू शकता. अगदी रात्री तुम्ही 12पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. आपल्याला आज कापराबरोबर एक वस्तू अवश्य संकष्टी चतुर्थी दिवशी जाळायची आहे. मग तुम्ही कापराचा हा उपाय आज संध्याकाळी 6 नंतर कधीही करू शकता. चंद्रोदयाच्या वेळी केला तरीही चालेल किंवा मग तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस 6 वाजता केला तरीही चालेल किंवा रात्री झोपायच्या आधी तुम्ही हा उपाय करून झोपलात तरीही चालेल. बघा, आज संकष्टी चतुर्थी आहे. बरेच जण संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात किंवा अनेक सारे उपाय हे संकष्टी चतुर्थी दिवशी केले जातात. कारण बघा, संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त पटीने प्रभावी असतं किंवा खूप जास्त पटीने ते जागृत असतं. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचा दिवस गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. तुम्ही आजच्या दिवशी फक्त गणपतीचं नामस्मरण जरी केलं तरी त्याचे अनेक शुभ लाभ तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे बघा, तुमच्या कामामध्ये काही अडीअडचणी येत असतील, कामांमध्ये विघ्न येत असतील, पूर्णत्वाला जात नसतील कामं किंवा अभ्यासामध्ये काही अडचणी येत असतील, मुलांच्या नोकरीमध्ये अडथळे येत असतील, व्यवसाय मनाप्रमाणे चालत नसेल, त्यातून हवा तसा मोबदला मिळत नसेल, धनप्राप्ती होत नसेल किंवा इतर तुमचे काहीही अजून समस्या असतील किंवा एखादी मनातली इच्छा असेल ती खूप दिवसांपासून अपूर्ण असेल, तर त्या कामासाठी देखील तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी नक्की उपाय करत चला. संकष्टी चतुर्थी दिवशी जर तुम्ही उपाय केले तर नक्कीच त्याचा शुभ लाभ तुम्हाला मिळणार आहे. त्यापैकीच हा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला कापरासोबत ही वस्तू अवश्य संकष्टी चतुर्थीला आज जाळायची आहे. जर तुम्ही चतुर्थी दिवशी ही वस्तू कापरासोबत जाळली तर आपल्या घरामध्ये त्याचे अनेक प्रकारे शुभलाभ जे आहेत तर ते होतात. आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होतो. ही वस्तू संकष्टी चतुर्थी दिवशी जाळणं खूप प्रभावी समजलं जातं किंवा शुभ समजलं जातं. त्यामुळे बघा, नक्कीच तुम्ही ही वस्तू आज सकाळी दिवसभरात कधीही आणून ठेवा. तुमच्याकडे नसेल तर अगदी साधी सोपी वस्तू आहे आणि ती तुम्ही कापरासोबत नक्की जाळा. ती कशा प्रकारे जाळायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण उपाय हा कळणार आहे. तर लगेचच आपण बघूया की हा उपाय कसा करायचा आहे. त्यापूर्वी आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. गणपती बाप्पांची मूर्ती, फोटो असेल तो स्वच्छ करून घ्या, पाण्याने कोरडा करून घ्या आणि त्यानंतर कुंकू, अष्टगंध, अक्षता गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायच्या आहेत. दुधाने, पाण्याने अभिषेक करून घ्या आणि ओम गणपतये नमः या मंत्राचा जप आपल्याला जमेल तसा करायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक बनवा किंवा मग तुम्ही लाडू जे असतात बुंदीचे लाडू ते ठेवू शकता. काहीच शक्य नाही तर खडी साखर ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे आपल्या देवघरामध्ये गणपतीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर ठेवा. लाल जे जास्वंदाचं फूल आहे तर ते गणपतीला अर्पण करा. दुर्वा असतात तर त्या अर्पण करा. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. भले तुम्ही उपवास करा किंवा करू नका, पण या गोष्टी तरी आपण संकष्टीला चुकवायच्या नाही, त्याबरोबर आपल्याला करायच्या आहेत. या जरी गोष्टी तुम्ही संकष्टीला केल्या तरी बघा, तुमचं व्रत सफल होणार आहे. असं काही नाही की उपवासच करावा आणि व्रतच करावं कडक त्यानंतरच तुमचं सफल होणारे व्रत, असं नाही. तर पूर्ण श्रद्धा ठेवून या काही गोष्टी आहेत ज्या त्या तिथीला महत्त्वाच्या असलेल्या त्या जर तुम्ही केल्या तर त्या तिथीचं तुम्हाला संपूर्ण फळ हे नक्की मिळतं. त्याचबरोबर कोणाला उलटसुलट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका. अन्नदान करा. म्हणजे अन्नदान म्हणजे खूप मोठंच करावं असं नाही. तुम्ही तुम्हाला जमेल ऐपतीप्रमाणे यथाशक्ती तुम्ही अन्नदान करू शकता. केळी दान करा, फळं दान करा किंवा काही तुम्ही एखादा पदार्थ बनवलेला आहे तर तो एखाद्याला तुम्ही दान करा तरीही चालेल, काही हरकत नाही. किंवा ज्या डाळी असतात, तांदूळ असतात, गहू असतात
तर ते तुम्ही गणपती मंदिरामध्ये ठेवून आलात तरी ते आपोआप दान होणार आहे कोणाला तरी. तर असं दान तुम्ही यथाशक्ती करू शकता. पण बघा, उपवास तुम्ही करताय आणि तुम्ही या बाकीच्या गोष्टी काहीच करत नाही आहे, कोणाशी व्यवस्थित बोलत नाही आहे, सतत कोणाशी ना कोणाशी तरी भांडणं करताय किंवा मग काहीतरी चुकीचं करताय या विशिष्ट तिथीला, तर बघा त्या उपवासाचं फळ जे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार नाही आहे. फक्त उपवास केला आणि माझं व्रत झालं सफल असं नाही. भले तुम्ही उपवास करू नका, पण या गोष्टी जर तुम्ही पाळत असाल, करत असाल, याच्यातली एखादी जरी गोष्ट, तरी देखील तुमचं व्रत सफल होणार आहे. पण तुम्ही उपवास करताय आणि याच्यातलं काहीही तुम्ही करत नाही आहे किंवा ह्याच्या बरोबर विरुद्ध करताय, तर नक्कीच ते उपवास करून देखील व्रत सफल होणार नाही, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आज चंद्राची पूजा करण्याला देखील महत्त्व आहे. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला हळद, कुंकू, अक्षता, त्याचबरोबर थोडंसं कच्चं दूध हे अर्पण करा. पाण्याचं अर्घ्य द्या, दुधाचं अर्घ्य द्या. यामुळे देखील आपला चंद्रग्रह मजबूत होतो आणि बघा आपल्याला जे ऐश्वर्य, सुख, समृद्धी लाभते. तर नक्कीच या गोष्टी तुम्ही करा. यामुळे तुमचे जे दोष असतात कुंडलीतले ते देखील दूर होतात, तुमच्या कामातले अडथळे दूर होतात या गोष्टी केल्याने, चंद्राचं पूजन केल्याने. त्यामुळे आज रात्री तुम्ही म्हणजे संकष्टीला, दर संकष्टीला चंद्राचं पूजन देखील करत चला. आता बाहेर जाऊन तुम्हाला चंद्राचं पूजन करणं शक्य नाही, तर फक्त देवघरामध्ये तुम्ही जिथे गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तिथेच तांदळाने तुम्ही एक छोटंसं चंद्राची प्रतिकृती काढा आणि त्यानंतर काय करायचं आहे, म्हणजे भरीव गोल काढायचा आहे तांदळाने आणि तिथेच हळद, कुंकू, चंद्र समजून तुम्हाला तिथे पूजा करायची आहे. किंवा तुमच्याकडे चांदीचं कॉईन असेल तर तुम्ही त्यावर ठेवा, त्या तांदळाच्या राशीवर ठेवा आणि चंद्र समजून त्या चांदीच्या कॉईनची पूजा करा. 1 रुपयाचं नाणं असेल तर त्याची पूजा करा. चांदीचं कॉईन नसेल तुमच्याकडे तर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं, स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आणि त्या तांदळावर ते नाणं ठेवायचं आणि चंद्र समजून त्याची पूजा करायची आहे. कच्च्या दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य तिथे ठेवायचा आहे. या गोष्टी तुम्ही करा. बघा, नक्कीच काहीच दिवसांमध्ये तुमच्या प्रगतीमध्ये खूप चांगला बदल तुम्हाला झालेला दिसेल. नक्कीच जी प्रगती तुमची थांबलेली होती ती होताना दिसेल. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या नक्की तुम्ही करायला पाहिजे. आता बघूया की आज आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी कापुरासोबत कोणती गोष्ट जाळायची आहे. ही गोष्ट घरामध्ये किंवा ही वस्तू जी आहे आपल्या घरामध्ये कापरासोबत संकष्टी चतुर्थी दिवशी जाळणं महत्त्वाचं आहे. यामुळे निश्चितच आपली रखडलेली कामं मार्गी लागतात, विघ्न जे असतात ती दूर होतात, आपली आर्थिक प्रगती होते, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी काहीतरी चांगले मार्ग आपल्याला मिळतात. नक्की तुम्ही हा उपाय करा. तर काय करायचं आहे तुम्हाला, देवघरातला दिवा आधी प्रज्वलित करायचा. कोणताही उपाय दिव्याच्या साक्षीने होतो. धूप दीप जाळायचा आहे, चांगली सुवासिक अगरबत्ती, धूप लावायचा आहे, म्हणजे वातावरण प्रसन्न होतं आणि प्रसन्न वातावरणामध्येच देवी देवता वास करतात. पूर्ण श्रद्धेने उपाय करा. आता आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा तुम्ही ताट घ्या घरातलं मध्यम आकाराचं. कुंकवाने त्यावर स्वस्तिक काढायला विसरू नका. लक्षात घ्या, संकष्टी चतुर्थी दिवशी कुंकवाचं स्वस्तिक जर तुम्ही तुमच्या देवघरासमोर काढलं, त्याचे खूप सारे शुभलाभ तुम्हाला प्राप्त होतात. आणि चतुर्थी दिवशी ज्या घरामध्ये अशा प्रकारे देवघरासमोर असं हे स्वस्तिक काढलं जातं कुंकवाने, त्या घरावर नेहमी गणपतीचा कृपा आशीर्वाद असतो. त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. साक्षात त्यामध्ये विष्णूंचा वास असतो. आणि लक्षात घ्या, चातुर्मासाला आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे चतुर्थीला आज अवश्य तुम्ही ताम्हणामध्ये किंवा एक स्टीलचं ताट घ्या, त्यावर स्वस्तिक काढा, त्यामध्ये 4 बिंदू द्या आणि अशा प्रकारे हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्यावर अक्षता अर्पण करायच्या आहेत. म्हणजे थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावरती अर्पण करायचे आहेत आपल्याला. आता काय करायचं आहे बघा, अशा प्रकारे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला
11 वेळा ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. आता काय करायचं, मातीची पणती घ्या एखादी, किंवा मग एखादी वाटी घ्या. आता त्यामध्ये कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. 3-4 एवढ्या तुम्ही कापराच्या वड्या ठेवू शकता. तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या तुम्ही कापराच्या वड्या त्यामध्ये ठेवायच्यात. आता काय करायचं आहे, आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे. आणि कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटासा जायफळाचा तुकडा टाकायचा आहे. जायफळ जे असतं तर किराणा मालाच्या दुकानामध्ये ते मिळून जातं, सुपारीसारखं असतं ते. आणि अगदी छोटासा तुकडा तुम्ही काढला त्या जायफळाचा तरी चालेल. आणि तो त्या पेटत्या कापरामध्ये टाकायचा आहे. त्याचबरोबर चिमूटभर यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत. एक चांगला लवंग टाकायचा आहे. या 3 गोष्टी आपल्याला कापरामध्ये टाकायच्यात. लक्षात घ्या, जायफळ टाकणं खूप महत्त्वाचं आहे. जायफळाचा अगदी किंचित थोडासा तुकडा टाकला तरी चालेल. चिमूटभर पांढरे तीळ टाकायचेत आणि एक फक्त आपल्याला चांगल्या फुलाचं लवंग त्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे जळत असताना अगदी किंचित आपल्याला त्यामध्ये तुपाची आहुती द्यायची आहे. आणि पुन्हा तुम्हाला हे जळत आहे तोपर्यंत ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि संपूर्णपणे तुम्हाला एकरूप व्हायचं आहे गणेशाच्या नामस्मरणामध्ये. आणि जी काही तुमची इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे गणेशाला. बघा, एवढा हा प्रभावी उपाय आहे. जेव्हा कापरासोबत या वस्तू आपण जाळतो किंवा त्या प्रज्वलित करतो, त्याचा सुवास एवढा सकारात्मक असतो. आणि आपण जो जप करतोय गणपती बाप्पांचा, यामुळे बघा आपल्या घरामधलं गणेश तत्व हे खूप पटीने जागृत होतं. आणि संकष्टी चतुर्थी दिवशी आधीच गणेश तत्व हे जागृत असतं. त्यामुळे बघा, जेव्हा आपण असा हा उपाय करतो तेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. आणि निश्चितच आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळते, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातली वाढते. त्यामुळे नक्की हा उपाय आज करा. संध्याकाळी 6 नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. घरातील कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकतात. दर संकष्टीला जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितपणे तुमच्या कोणत्याच कामामध्ये अडथळे हे राहणार नाहीत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज करता येईल.